नमस्कार, पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत फणसपोळी। तर ती कशी बनवायची पाहूया। फणसपोळी बनवायची ही साधी सोपी पद्धत आहे। फणसाचे दोन प्रकार असतात, एक कापा फणस आणि एक बरका फणस। इथे मी फणसपोळी करताना कापा फणस न वापरता बरका फणस वापरलेला आहे। बरक्या फणसाच्या फणसपोळ्या ह्या चांगल्या होतात। हाताला चांगला तेल लावून मग हा फणस फोडलेला आहे, कारण हाताला जर तेल लावलं नाही तर सगळा चीक हा आपल्या हाताला लागतो आणि लवकर निघत नाही। फणस हे मी 4 घेतलेले आहेत। बरक्या फणसाचे गरे हे पटकन निघतात। अशा प्रकारे या फणसाचे गरे हे काढून घेतलेले आहेत। गरे हे ठेवताना टोपालाही आपण तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर टोपालाही चीक लागतो। बरका फणस हा खाताना घशात जरासा अडकतो, त्यामुळे त्याच्या फणसपोळ्या चांगल्या लागतात। अशा प्रकारे सगळे चारही फणसाचे गरे हे काढून झालेले आहेत। तर ह्या गऱ्याचे सगळे हे आतल्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत। फणसाच्या बिया ह्या भाजून किंवा उकडून एकदम छान लागतात। आमच्या येथे वालाच्या बिरड्यामध्ये, पावट्याच्या भाजीमध्ये किंवा मटकीच्या भाजीमध्ये ह्या बिया ठेचून टाकतात। भाजीमधल्या फणसाच्या बिया ह्या एकदम टेस्टी लागतात। फणसाच्या गऱ्यातून बिया काढून झाल्यानंतर बिया या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। फणसाच्या बिया या स्वच्छ धुवून बाजूला ठेवून द्यायच्या आहेत। तर इथे मी फणसाच्या गऱ्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर टाकलेली आहे। तुम्हाला जर साखर टाकायची नसेल तर नाही टाकलीत तरीही चालेल। फणसाचे गरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। एका साईडला इथे ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। प्रत्येक ताटाला तूप लावून झाल्यानंतर आता बारीक केलेली फणसाची पेस्ट ही ताटावरती पसरून घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळ्या फणसपोळ्यांची पेस्ट ही ताटामध्ये पसरून घ्यायची आहे। अशा प्रकारे 6 ताटं ही आपली फणसपोळ्यांची झालेली आहेत। ही ताटं घेऊन आपण चांगली कडकडीत उन्हामध्ये चांगला टेबल ठेवून त्याच्यावरती ही ताटं ठेवून चांगला 2 ते 3 दिवस चांगला ऊन द्यायचा आहे। जर ऊन कडकडीत असेल तर आपले हे फणसपोळ्या ह्या 2 दिवसातही पटकन होतात। इथे दिवसभर ऊन भेटल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला ह्या फणसपोळ्या चांगल्या उलटतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साईडने चांगल्या कडकडीत उन्हात ह्या चांगल्या फणसपोळ्या आपल्या तयार होतात। तर फणसपोळी कशी वाटली, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।